वा हे दिलदार मनाचा भारी नाव गाज करंज या गावाला, दिलदार मनाचा भारी नाव गाज करंज या गावाला. असला बैलवाला तो आमचा जयेश छकडेवाला, असला बैलवाला तो जयेश थली फेमस झाला. असला बैलवाला तो आमचा जयेश छकडेवाला, असला बैलवाला तो जयेश थली फेमस झाला. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण चाललेलो आहोत बैलगाडा शर्यतीला. आता मी थांबलोय आता कमानी जवळ रोडवर. आता आपली सर्व मंडळी दिसतंय ती आवाज देते. तर पाठीमागं आपल्या वागेश्वर देवाचं मंदिर आणि आपली द्रोणागिरी आईची कमान बघा, बघू शकता. तर इथे थांबलोय कारण आपला मित्र येतोय. विषय काय आहे तर आज आपला जे मशातनं खरेदी केले होते, 2 वासरं खरेदी केली होती आपण. त्यांची नावं ठेवली होती, एक बारक्या आणि एक बावऱ्या. तर बावऱ्या आणि एक आपला घरचा पक्षा तो बैल आहे. तर त्यांना आणि लाल्या वगैरे सगळे आता कुठले बैल नेलेत नक्की मला पण माहीत नाही. मी होतो कामाला आणि आता कामावरून मी डायरेक्ट चाललो आहे. आत्ता कामावरून सुटलो तर आता निघतो आहे मी आणि मित्र. तर तिकडं जाऊन आपण बाकी शूट करू कशा झाल्या शर्यती. एक शर्यत तर झाली आणि एक शर्यत आपण जिंकलेलं सुद्धा आहे, कारण बावऱ्या आणि पक्षाचा जोड होता आणि शर्यतसुद्धा ते जिंकलो आहे आपण. तर पुढची शर्यतसुद्धा खेळायचा प्रयत्न आहे. तर बघूया, तिथं जाऊन समजेल अजून कुठल्या शर्यती होत्यात तिथं, ते आपल्याला गेल्यावर कळेल. हे बघ हाच तो ज्याला थांबलो आहे. किती वेळ झाला माहिती आहे, मी कामावरची घाईत आलो आहे तिथं जावाला आणि टाईमपास केला आहे. चला मंडळी जावाचं ना, आता भेटू. आता अड्ड्यात भाई बऱ्याच दिवसानंतर ओल्याचा अड्डा आहे आणि तिथं चाललो आम्ही. चला गेले पण गेलेलो, कारण जवळचा अड्डा असला ना की जावायला बरा पडतंय, कारण कामानिमित्त कुठंच जायला भेटत नाही. चला वर्षानंतर ना, चल बघूया. बाप्पा द्रोणागिरी माते की जय. चला मंडळी, तर आपण आता पोहोचलेलो आहोत ओल्याच्या अड्ड्यामध्ये. अड्ड्यामध्ये आल्यावर ऊन भरपूर असतंय. इकडं बघा कसा दिसत होता मगाशी आणि आता फुल पॅक झालाय, कारण ऊन एवढा आहे ना, तापून काढते माणसाला. ऊन लागू दे, धूल असा आहे ना, धूल. हा, ऊन आणि धूल, डोल्यांची धूल निघते सगळी आंघोळ करताना, सगळी माती निघते. पण बाई या ऊन बिन काय लागत नाही ज्याच्याकडे नाद आहे. याच्याशी घेतलं ना आपण ना काला बावऱ्या, नाद आहे ते नाद नाही. आणि आता भेटला आपल्याला आता अंकुश, आणि अंकुशांची गाडी चालले तेव्हा बोलतो बैल चाललेत. हे बघा हे कसं काय छकड्याच्या सोबत यावायला लागलं. सांगते का एक नवीन प्लेअर आणलं. हा बघा कसा आणलाय, जरा रेसल दाखवून आणलाय बघा. दादा कुठला बैल आहे? बापसाईचा, दाभाडे बापसाई. प्राधान बोलतात. हा मेन अड्डा आहे. तिथे दोन्ही लाईव्हवाले बसले. तिथे काय बोलतात आपला आयोजक म्हणजे स्टेज आहे. आणि इथून गाडी आली का थांबायला कुठं जाते भाई, भेटत नाही. तर हा थांबाचा एरिया आहे आणि इकडं अंगाविंगावर चढतात, काय समजत नाही भाई. तरी वरती बघा बांध आहे ना, मस्त बघायला भेटते शर्यती वरून. आपण दाखवू तुम्हाला. गाड्या आता आल्या त्या बघा. बाबा हे बघ. आता इकडं झेंडावरती येईल आणि कोण विजय होईल ते समजा. आता बघा आणि गाड्या बघा, तुम्हाला बोला गाड्या धावत येतात, थांबायला कुठं जातात समजणार नाही. भरपूर लांब जातात, कुठं पण घुसतील असं, त्या कंट्रोल होत नाही, एवढी स्पीड असते मंडळी. आता आपण तिथं सुट्टीवर त्या रेषेवर निकाल रेषा होती, तिथं बघितलं निकाल आपण गाडीचा आहे. आता पुढं आपण जरा खाली चाललोय, कुठले बैल खाली गेलेत हे आपण अजून बघितलेत नाही. नंतर अजून एकदा आपण एक फेरपटका मारू अड्ड्यात कुठले बैल. पण आता सध्या खाली शर्यतीला कुठले बैल गेलेत ते बघासाठी आपण चाललोय खाली. बघूया बघा टेम्पोवर बघून कसं मस्त. बघा तुमच्या विरटा टाकून टेम्पो आहेत, मजा घेतात शर्यतीची. हे बघ आपले टीम मेंबर आहेत इकडं. इकडं सचिन आहे नागावातला आणि दिप्या ड्रायव्हर आहे आपला. शर्यत सुटले कुठली तरी, बघूया.
हे बघा छोटे वासरांची शर्यत आहे. आणि बघा सगळे पळते भरपूर अंतरांनी असे पुढे गेलेले आहे उजव्या साईडला. चालेल आता थोडा जवळ येऊन थांबलोय कारण इथं थांबायचा म्हणजे जरा रिक्स असते. बैल बघा व्यवस्थित उभं राहत नाहीत आणि कधी पण कुठल्या बाजूला जातील माहीत. पब्लिक बघा पब्लिक अजून एवढा ऊन आहे तरी उन्हात बघा पब्लिक किती आहे. आज संध्याकाळ होईल ना अजून पब्लिक वाढेल. हुशार झालेलं आहे ना गाडी सुटलेली आहे बघा. डावी काय होईल काय पत्ता नाही. डावी गेले बरेच अंतराने भाई काय होईल पत्ता नाही. तिथे सोडाची सुट्टी केली जाते आणि इथे लाईनीत गाड्या थांबलेल्या आहेत बघा. प्रत्येकाची जी बाजू आहे ते गाडीमध्ये तो थांबलेला आहे. त्या साईडला ज्याची बाजू आहे तो तिकडे थांबलेला आहे आणि तसेच प्रत्येकजण लाईनीत थांबलेले आहेत बघा. आणि हा बॅनर ज्यांनी आयोजन केलेलं आहे बघा प्रत्येकजण लाईन आणि पाठीमाग गाड्या बघा किती अजून थांबलेल्या आहेत. एक बैल शर्यत आहे का? कुठं धरलंय? कोणाशी धरलंय? कर्जतवाल्यांची एक बैल सांगून फक्त एक बैल. बिनजोडला होता बिनजोडला नाव दिलेला फिरवलंय का? कुठून कुठला बैल? उलव्याचा. नाव काय बैलाचा? पुष्पा. हा बघू शकता उलव्याचा पुष्पा बैल. आणि एक बैलावर त्यांनी नाव दिलं होतं आणि एक बैलावर बिनजोड केलेली आहे बघा. बैल एवढा बघा धष्टपुष्ट आहे की हत्तीसारखा दिसतोय आणि एकच आहे त्याच्या जोडीला कोणताच बैल नाही तोच पळणार आहे आणि त्याच्या विरुद्ध सुद्धा एकच बैल पळणार आहे. बघू मस्त बेस्ट ऑफ लक. बघूया इकडं सुद्धा गाड्या झुकायचं काम चालू आहे. लक्ष कुठं आहे बाई? आणि इकडं हा बघा सांजे ग्रुप आपला. अरे दुर्वे ड्रायव्हर भाई ड्रायव्हर तू नाही पण काय घरचा ड्रायव्हर बंद बोलतो आता. आणि इथे बघा भुंगा डॉन आणि तिकडं आहे लक्षा आणि त्याला तुम्ही बोलता तो पंढरी शेठ आहे आमच्या गावातला. काय बाबा कुठला? खालचा बावला. बैल घरचे आहेत मित्राचे आहेत. काय नाव आहेत? नाव काय बैलांचे? बल्लू. या साईडला सुद्धा बघा प्रत्येकजण. इकडं दुसरा बैल बघा. कुठला बैल आहे दुसरा? तो सफेद तो आहे का? आणि बाई इथं तो जक्कार धरून आहे. असं काय बोलू नका बाई. नाद आहे बैल गाड्याचा बाई माहीत नाही. इथं गेट बनवलेला आहे आणि ज्याचा नंबर असेल त्या नंबर आणि त्याची आतमध्ये गाडी घेतली जाते. इथं बाबा बघ आतमध्ये भीती वाटते बघा. हे आयोजक आहेत इथं. पावती चेक करूनच आतमध्ये घेतल्या जाते. दादा कोणासोबत शर्यत जमलंय? दादा सोबत शर्यत आहे? नाही तिथे दुसरं आहे का? हो. काय बैलांचं नाव काय? रॉकेट आणि शंभू. चला रॉकेट आणि शंभू सुद्धा चाललेले शर्यतीला आणि तयार आहेत. त्यांचा आता नंबर आहे. इथे आयोजक आहेत का तुम्ही? आम्ही बैल घ्याल काय? इथं आयोजक म्हणजे पावती बघूनच सोडतात ना आतमध्ये? समोर मालकांची पावती बघूनच गाडी सोडतात. दोन्ही म्हणजे दोघांची जी शर्यत आहे ज्याच्यासोबत जमलेलं आहे त्यांची पावती घेतली जाते. ती चेक करून पावती मग त्यांना आतमध्ये घेतले जाते. बघा इकडे पप्पा साहेब ते बघा पप्पा काका वगैरे सगळे मित्र परिवार आहे. इकडं थांबवलं वाटतं दुसरी गाडी आपली जमली ती आलंय. हा बघा आपला नंदी 22-23 नयन दक्षित नयन थळीचा. आणि पायरा कोण आहे? शंभू. हा बघा आजचा पायरा आहे त्याचा. कुठला आहे? नेऱ्याचा शंभू. बघा गावरान आहे मस्त. आपल्या नागावची दुसरी बैल आणि बैलवाला मालक सुद्धा तो बसलाय. ओ मालक नाही लक्ष नाही बैल तो कासरं बांधणार आहे बैल. हा बघा त्याचा बाबू आणि या साईडला आहे चेंडू राईट हँड लेफ्ट हँड आणि सगळी सपोर्टर मित्र. बघा बिना यसनीच आहे बघा चेंडू. आदत आहे ना अजून? आदतच आहे. आणि बाबू तो एकदम जुना बैल आहे. मालक स्वतः आणि ड्रायव्हर सुद्धा स्वतः. बघा चले
चिरल्याचा कुठं आहे? हा चला त्या साईडला आपण जाऊया. आणि या साईडला बघू शकता तुम्ही कुटारीचा सोन्या. हा बघा ए बाबा, नाही रे बाबा, पल 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 शूटिंग राहिली बाजूला, पहिले पलायला लागतंय. कुठे जावं काय समजा नाही. या साईडला बघा चित्रा भांडा बैल आहे. कुठला आहे बैल? कुठला आहे? तामसाईचा. आणि इकडून किंग मेकर महबूब, दीपक शेठ पाटील यांचा महबूब चाललेला आहे. शर्यत आहे, शर्यत जमलेली आहे. त्याला बघायला भेटायला बघा कोटारीचा सोन्या. साईड गोल्ड कसा आहे भाई सोन्या. मंडळी आम्ही सध्यानं सगळं बैल बघायला फिरत आहोत. कारण 101 बैल A1 क्वालिटीचं आणि 1 नंबरात पळणारं सुद्धा बैल आज आलेलं आहे या अड्ड्याला. आणि हे लवकर आलं. हे बाई हे क्रिश, हे बल्लू बिल्लू सगळे. यो भाई कसा काय शर्यतीला आला ते मला काही समजा नाही. कुठला काय माहिती लॉजिक लागलाय काय समजा नाही. इकडं चला तिकडं चला. आता चाललोय. नाद बैलगाड्याचा कोणला हल्ली लागतंय. चला पला पल करत चाललोय भाई. आता काय करायचं भाई? काय बोलला? कुठला कुठला बैल आले? कुठला कुठला बैल आले? याडा लक्ष आलाय, हा भुंगा आलाय, परत सैराट. भुंगाचे A1 जोडे आले नाही. सैराट सगळ्या जोड्या आल्यात. A1 बोललो ना मी तुम्हाला, A1 क्वालिटीचे बैल, A1 बैल सगळं काय तुम्हाला आज बघायला भेटतील. कारण भारी भारी बैल आज बघायला भेटतील. आता आपण बघू शकता इकडं आहे भुंगा. भुंगाने माणूस बघूनच बघा आधीच कसा तयार झालाय. बाप रे बाप. आत्ताच्या सध्याच्या बैलगाडा शर्यतीमधली टॉपची जोडी, A1 जोडी अशी म्हणून जिला समजलं जातं तशी तीच जोडी. त्या साईडला सैराट आहे आणि हा भुंगा. सैराट जरा आराम करते, बसलाय. A1 जोडी बाई धमाल उडवलंय आणि एकदम राडाच केला या जोडीने. आज सुद्धा तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. पुढं आपल्याला नक्कीच व्हिडिओसोबत राहा. पुढं धमाल बघायला भेटेल. शर्यत तर होणारच आणि जिंकणार. फिटनेस बघा भुंगाची एकदम शेपनं व्यवस्थित अशी वाटते. बघा फोटो काढतात. आपण सुद्धा फोटो काढला मस्त भुंगासोबत. आणि आता सैराट सुद्धा उठलेला आहे बघा. मग वर्ष आराम करत होता बसलेला, आता मस्त उठलाय. आणि तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित आता बघायला भेटेल. बघा त्याची शेप सुद्धा बघा एकदम सरळ हारणीसारखा उभा राहिलाय बघा. बराच फिरलो. मोठे मोठे जे नावाजलेले बैल आहेत ते आपण कॅमेऱ्यामध्ये कॅच करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण अजून आमचे जिथं बैल आहेत तिथंच गेलो आहे ना. आल्यापासून इकडे तिकडे फिरतंय, शर्यती दाखवतंय, बैल दाखवतंय. म्हणजे तर आमचं बैल आहेत तेच अजून कुठं आहेत माहीत नाही. बघूया कशा. आता पहिले आपण आपलं बैलच दाखवू, तेव्हा दुसऱ्या तिकडे जाऊ. बघूया. चला मंडळी, एकदाचा भेटला आपला टेम्पो आणि आपली माणसंसुद्धा भेटलेली आहे. ते बघा हा माणूस गुलाल घेतला. माणूसने गुलाल घेतला, मालकाने गुलाल घेतलेला आहे. आणि गुलाल घेणारे बैल हे बघा पक्षा आणि बावऱ्या ढालीचे मानकरी आहेत. आजच्या दिवसातला ढाल, आजच्या दिवसात ढालीचे मानकरी. कारण पहिली शर्यत झाली, ढाल कमवलेली आहे. दोघाही लवकर शर्यत झाली, 3 नंबर शर्यत झाली आणि मस्तपैकी आपणला गुलाल झालेला आहे. तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीलाच बोललो की आपली एक गाडी विजय झालेली आहे. तर हीच ती गाडी आपल्या घरचे बैल पक्षा आणि बावऱ्या यंदाच्या मशा यात्रेतून घेतलेली नवीन खरेदी. आणि गणू बघा, काय गणू तुम्हाला ओळखणार नाही, मास्क लावून आहे बघा. बावऱ्या बघा या साईडला आहे आपल्या स्वर्गीय परशाभाई यांचा तावणीचा बैल. आणि या साईडला आहे त्यांच्याच मित्राचा बैल. भाई मथुरची शर्यत आलेली आहे. आता मथुरची शर्यत लागलेली आहे. भाई पब्लिक बघा, पब्लिक मथुरची शर्यत बघण्यासाठी इकडं बघून बघा गर्दी किती आहे. या साईडला भरपूर गर्दी जमलेली आहे आणि आता बैल मांडत आहेत. हे बघा
हे मित्र भेटलं आपल्याला इथं, त्यांनी जराशी जागा दिली मला व्हिडिओ काढापुरती. हे बघा, आणि इथं कसं ॲडजस्ट करून राहिलोय आम्ही बघा बाबा शर्यत बघासाठी. आणि इथं बघू शकता आता शर्यत लागलेले आहे मथुर वर्सेस गोविंदा. करून टाकणार काय जनुवलला झूम कर, मथुरला दाखवतो. हा बघा मथुर आणि एलियन, या साईडला गोविंदा आणि त्याच्यासोबत कुठला बैल आहे? शाहीर का? हो शाहीर असं आहे बोलतात. बघूया कशी होते शर्यत. आजा तू ब्लॉग मध्ये येणार, आमचा आजा ब्लॉग मध्ये येणार. यो पण टिंगल करते त्याची. इथं आम सुटला आता बाबा बघून दे. भाई सुटलं, आपण पण नीट राहा, नाही तर बॅरिकेड तिकडे जावायचं आपले सगळं. बॅरिकेड घेता इकडं फारशी नाही तर सगळं वाकवलंय बॅरिकेड. बघ पब्लिक फुल झाली बघा, इकडे बघा पब्लिक. अरे काय दिसतच नाही, पब्लिकने जाम केलं. थोडासा आलाय थांबा. ही बाबा बॅरिकेड बॅरिकेड लोलवलाय तिकडे बघा. हे बघा सगळं टांगललं बॅरिकेड वर. अरे सोड भाई सोड. पण त्याचा हा मस्त मस्त बरोबर आहे. मस्त मस्त असं ठेव असं ठेव. असं ठेवा आता. इकडे बघा बाबा पब्लिक बघा. डान्स बघा. कोणचा काय लागेल ते जल्लोष आल्यावर समजेल आपल्याला इथं. कोण जिंकणार कोण जिंकणार कोण जिंकणार. पब्लिक तिथे ओरडली का समजायची कोणती जिंकली. पेंडिंग डावी साईड विजय झालेला आहे आणि मथुर जिंकलेला आहे भाई. चला बाबा खालपासून धावत धावत आलोय इकडे. आपला मथुर विजयी झालेला आहे आणि ती गाडी बघण्यासाठी आता बघा फुल धमाल चालू असेल इथं सगळी मथुर फॅन्सची. कडकमध्ये विजय झालेला आपला मथुर. हे बघा बॉम्ब दादा गुलालाचा हात. या साईडला एलियन घेऊन चाललेले, इकडे मथुर बघा गुलालाचा मानकरी झालेला आहे. सगळी मथुरची फॅन्स पब्लिक बघा, फॅन्स फॅमिली जमलेले सगळे. गाडा पकडला मथुरचा रग बघा, रग बघा रग भाई. एलियन शुभम दादा कॉंग्रॅच्युलेशन. हा बघा मथुर बिंदोडचा बादशाह आणि आज बिंदोडचा मानकरी झालेला आहे आणि त्याची फॅन्स फॅमिली सगळी आनंद घेत आहे, खुश झालेले सर्व फॅन्स फॅमिली. आज मथुर फॅन्स खुश झालेला आहे. ओल्याच्या अड्ड्यात येऊन मथुरची शर्यत बघायला भेटली आणि ती सुद्धा मानकरी झाले बिंदोडचा, तर सर्व फॅन्स खुश आहेत. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता बिच्छू संदीप भाई माली यांचा नवीन खरेदी बिच्छू चाललेला आहे. शर्यत जमली दादा, शर्यत आहे का दादा? नावाजलेले बोललो ना तुम्हाला, नावाजलेले नंदी बघायला भेटेल आज. तोच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे, कारण इथं धाव करायला लागते भाई. आपले स्वतःचे पण बैल आपण जर घेऊन आलो तर मग जास्त आपल्याला फिरायला नाही भेटत, म्हणून यावेळी मी आधीच फिरून घेतला आणि मग बैलांजवळ गेलो. तर आज बाई वेगळाच असते. खणावकर कोलंबोली पनवेल यांच्या स्मरणार्थ समावेशन करताना 1000 इनाम दिले. बघा मंडळी आत्ताच जिंकून आलेली आहे आपल्या छोटा शॉटगन मेहरबानची गाडी आहे बघा. बिनजोडचा मानकरी झालेला आहे आज. मेहरबान मंडळी. तर आपल्याच आता उरण तालुक्यातील दुसरा गुलाल म्हणजे आपल्या चांजा ग्रुपचा एक मगाशी तुम्हाला दाखवलाच होता की भुंगा, त्यांचा भुंगाडॉन सुद्धा आज गुलालाचा मानकरी झालेला. आणि आपल्या करंजा गावातील आपला दुर्वेश
प्रथम आणि निखिल यांचा लक्ष, तो सुद्धा गुलालाचा मानकरी झालेला आहे. तर त्यांच्यासोबत आता आपण बोलूया. हे बघा भुंगाडा नाही, त्या साईडला आहे लक्ष. बघूया गुलालाचं मानकरी झालेले आहेत. आता पवन इकडं आहेत, सुट्टी मेकर, जॉकी, सर्वच काय आहे भुंगाचा. आणि काय आता भुंगाचा कितवा गुलाल? भुंगाचा आता 8वा आहे. बाई मारायला येतं, मारका बैल आहे जरा. बघ हात केला जरासा तरी हे करताय. आता कसं गरम आहेत ना, दोघं जण पळून आलं, गरम रक्त आहे. आणि सगळी मंडळी बघा सपोर्टर असतात, ते पाठी असतात. आणि ते बघा अशा गाड्या आल्या ना पळायला लागतात. तो बघा ड्रायव्हर विवर बघा कसं पळालेला आहे गाडी टाकून. इकडे गाडी थांबत नाही बाबा. ही बघा गाडी कुठे गेली, असं असते. बैल एकदा एवढा स्पीड असते ना, कंट्रोल होत नाही आणि कुठं पण गाडी जाते. तर हे सुद्धा आता गरम आहेत, रक्त गरम आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा बघा तापलेला आहे. तो आता काही जवळ आपल्याला व्हिडिओ काढून देणार नाही. आणि तर प्रथम काय सांगशील, कितवा गुलाल आहे आता? सीझनमधला 4था. बघा आपण गेल्या वर्षी भेटलेलो, 1 वर्षानंतर मोहच्या अड्ड्यात भेटलेलो. मागच्या वर्षापासून भावाची जाम मोठी प्रगती झाली भाई. 17 प्रो वापरते नाही व्हायचा भाई. पैसाच पैसा युट्यूब मध्ये पैसा भाई. व्हिडिओ मध्ये ना 1 लाख रुपयाचा तरी पेमेंट येत असेल भाईला. भाई चांगलं करा, सांग भेटते भाई, काहीच नाही कायच नाही भेटत. फक्त नादासाठी येतं आम्ही. नाद आणि एक आवड, बस त्याच्या पुढे काय नाही भाई. एक कसा आणि तुम्हाला सांगते, ब्लॉगिंग जर बैलगाड्याची सुरुवात मी केली असेल ना, मी आहे भाई असंच व्हिडिओ काढत होतो, पण बैलगाड्याचा व्हिडिओ कधीच काढले नाही. शेतकरी आहे स्वतः, पण बैलगाड्याचे व्हिडिओ मला अजूनपर्यंत बनवायला नाही जमत. पण दादाच्या बघत असते ना, सुरज दादाच्या व्हिडिओ प्रत्येक पडली का सेकंदाला डायरेक्ट सीन एक. मित्रांनो भावाचा प्रेम आहे आणि भावाला असं सपोर्ट करत राहा. आज मी ब्लॉग ना बनवला, बाकी भावाला मागच्या वेळेस पण दाखवलेलं, यावेळेस पण आता बघतोय इम्प्रूव्हमेंट जाम भारी आहे. आणि बघत असतो भाईच्या व्हिडिओ जाम भारी असतात. मेहनत करतं पोरगा, व्ह्यूवरशिप थोडीशी कमी आहे, पण तुम्ही नक्कीच प्रेम द्या, प्रेम असू द्या भाई. चल भावा भेटू. आधी या दादांचं मला खरोखर नाव नाही माहिती, पण त्यांचं चॅनल मी सबस्क्राईब केलेलं मला दाखवू शकतो. आणि मी त्यांच्या व्हिडिओ सुद्धा बघत असतो. प्रेक्षकांना नक्कीच माहिती असेल, भावाला सपोर्ट करा, सॉरी सपोर्ट करा. काव्य मधुराज म्हणून असं नाव आहे, बरोबर नाव आहे. मी त्यांचं स्वतःचं नाव नाही मला माहिती, पण काव्य मधुराज चॅनल आहे. हां बरोबर. चला दादा भेटून भारी वाटला. बरं. आणि हा क्षेत्र असा आहे की तुला या क्षेत्रामध्ये पुढे येत आहे, ते लक्ष ठेवायला त्यांचं सुद्धा गुलालाचा मानकरी झाला विजय. आणि एक मुलगी बघा बैलगाड्याचा नाच जोपासते. सगळे खुश आहेत आणि आनंदाने चाललेत. माझे दादा असं माझ्यावरती जीव लावतात. मला मी एक हरेक अड्ड्याला फोन करता का बरं मला पण येशील का, तर ते नेतात. पण आता काही अशी पण पोरं आहेत, माणसं पण आहेत का आता एक पोर शक्तीने येतं तर लगेच पोरीला फालतू समजतात ना, लगेच समजतात का पोरी शक्तीने आता म्हणजे फालतू आहे. तर असं नसतं, एखाद्याचा आनंद असतं, छंद असतं, तर असं कोणत्या पण पोरीला फालतू बोलू नका. बरोबर. आज मी सांगेन का जो तुला जमला नाही तो मी करत, म्हणून तुझी झोंबून घेऊ नको. तो माझा नंदी आहे, तो मला माहितीये. एखादा पोऱ्याचा हात धरण्यापेक्षा मी माझ्या दुश्मनचा हात धरीन, कासरा धरीन. तो मला सोडून जाणार नाही, पण तो पोऱ्या सोडून जाईल. वा. याने टावेल घेतला, अंग धुवायला टावेल नव्हता घरी. कामावर टावेल नाही ना तुला अंग धुवायला म्हणून. अभिनंदन दिलेला आहे. पेंडिंगचा निकाल उजवी साईड जिंकली, तीच ती गाडी. थांबलं सुतावं, सगळेजण सुतावं येऊन थांबलं. फॅन आहे ना. शिव्या विव्या देताना बघा. धागा दिसते का? धागा दिसते काय? काय दिसत? हा बघा, नीट बघा. आज तो धागा आहे जो आपल्याला विजयाचा गुलाल देतोय. बाबा काय होईल माहिती? काय विषय चाललाय? कुठल्या बैलाचा कुठल्या बैलासोबत पायरा आहे ना, त्याला 2 शिंग, 4 पाय आणि 1 शेपूट, 1 शेपूट आणि बैलासारखाच दिसतोय ना तो. बैलासारखा नाही तो, तोच बैल आहे. नंदी सारखा दिसते. नंदी तोच तो नंदी, तोच तो बैल. अरे कहना क्या चाहते हो? तुला माहित आहे तोच ना तो. त्याला पाट्याने शेपटीला केस आहेत खाली. तोच तो बैल. आपल्यात मोठी शर्यत आता सुटणार आहे. इथे बघा सगळ्यांच्या नजरा तिथेच लागलेल्या आहेत स्क्रीनवर, कारण खालून आता भुंगा आणि सिकंदर अशी
मोठी लढत होणार आहे. आणि पब्लिक बघा सगळे नजरे स्क्रीनवर आहेत सगळे, आणि पब्लिक फुल सगळे टकमग. इकडं बघू शकता बांधाबिंधावर पब्लिक आहे पूर्ण लास्टपर्यंत. जेवढं बघाल ना तेवढी पब्लिकच आहे सगळी. इथं आतुरतेने वाट बघते कोण होणार विजेता. आपण इथं राहूया दरीवर आणि बघू. कोण होईल माहित नाही. सूर्यबिंदूच्या भावात पूर्ण घाला सुटला पाहिजे. स्लोचे प्रेक्षक जरा सावचित्त थांबा. उजवीला सिकंदर सोबत सम्राट पळतोय. गाडीला एक जोडी पळते. हुंगाराने त्याच्यासोबत सैराट पळतोय. हाची मारला. ज्यांना पब्लिकला जी माहिती होती का ही पब्लिकला माहितीच. का मग तुम्हाला काय वाटलेलं कोण जिंकणार? भुंगानं. भुंगाने केला दंगा. बघा पुन्हा एकदा अंतर बघा अंतर. चालू सीझनला पब्लिक बघा सगळी आता पब्लिक तिकडे चालले. भुंगा आणि सैराट लाडकी जोडी आणि एवन जोडी आज सुद्धा त्यांनी सिद्ध केलं की आमची एवन जोडी आहे. काय बाबू भुंगाने मारलेली आहे गाडी. हा? एक नंबरची ट्रॉफी भेटलेली एक नंबरची ट्रॉफी आहे ना. आहे. मग हे बघा छोटी मुलं सुद्धा खुश आहे. ते बघा बाबू खुश ना. एवन जोडी भुंगा साईरा. एवन जोडी हे बघा. जोडीचा नादच वेगळा आहे भाऊ. बिना ड्रायव्हरची गाडी आली. मंडळी अवतार एकदम खराब झालाय. धूल आता उन्हात धूल दिसत नव्हती. आता संध्याकाळचं धूल भरपूर दिसतंय. आणि आता विषय काय झाला माहिती आहे, मोठी शर्यत झाली भुंगाची तर सगळी पब्लिक कमी झालं आहे. पण आपली गाडी अजून पाठी अटकलेली आहे. नयनदादाची नंदीची गाडी ते अजून पाठी आहे. त्याच्यामुळं अजून भरपूर लेट झाला आहे. कधी सुटेल काहीच समजत नाही अजून. लय म्हणजे आता 6:30 वाजलेत तरी अजून आपली गाडी सुटली नाही. गेलेली 4:30-4:30ला खाली गेले. 2 तास झाले टोटल. अजून आलंय नाही. भरपूर थांबायला लागते बाबा. साधा काम नाही. आणि नागपूरचं कोणी मारली बाजी अजूनपर्यंत माहीत नाही. पेंटिंग निकाल आहे. स्क्रीनवर बघायला भेटेल. विंजोच्या गुलाचे मार्गे सुंदर अशी गाडी पाहिली श्री कानिपनाथ प्रसन्न चैतन्य प्रशांतमुळे आस्मित माते देवीचा कडे पदरकरांचा चॉपर उजवी साईड लागली. आणि आता आमची शर्यत आली आणि आमची शर्यत जिंकलेली आहे भाई. नंदी जिंकलेला आहे उजवी साईड. धन्यवाद. चला नंदी जिंकला. आलेला आहे कमिटीची बालदी आणि गुलाल. हा बघा. आणि गुलालाचा मानकरी झालेला आहे नंदी आपला. हा चला हा बघा. बुलेट हो हो हो. असा थांबवायला लागते बाबा. चला आपली गाडी घेऊन चाललेलं आहे. आपल्या घरच्या दावणीला आज 2 गुलाल. सकाळी एक संध्याकाळी एक. डायरेक्ट गुलाल. ड्रायव्हर कुठला आहे आपल्यातला आहे नेहऱ्याचा ड्रायव्हर. मारल भाई. गुलाल 2 गुलालात 2. तर मंडळी कशी वाटली बैलगाड्याची व्हिडिओ? कारण बरेच दिवसापासून जाण्याचा प्रयत्न करत होतो बैलगाड्यासाठी. आपल्या घरातले बैल असून सुद्धा आपल्याला जायला नाही भेटत. कारण पहिली
जबाबदारी म्हणजे काम. पहिले कामाची जबाबदारी पार पडायला लागते. काम आणि आपला व्यवसाय दोन्ही बघायला लागतात. तर त्यामुळे आपल्याला वेळ जास्त काय मिळत नाही. परत वाजवायला जायला लागते, कुठं शूटिंग असली तिथं जायला लागते. त्याच्यामुळे जास्त शेतावर यावेळी मला जायलाच नाही भेटले. आणि आत्ता जवळच होत्या यावेळी शर्यती, त्यामुळे गेलो आणि तुमच्यापर्यंत त्या शर्यती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भरपूर साऱ्या मोठमोठ्या शर्यती झाल्या आणि बहुत मोठे नावाजलेले बैलसुद्धा आले. ते सुद्धा तुम्ही बघितले असेल. अशीच असते बैलगाड्याची धमाल, कारण अजून धमाल असते. जो बैलगाडा प्रेमी आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे की बैलगाडा शर्यती काय आहेत. आणि ती शर्यतीची धमाल असते ना, तिथे गेल्याशिवाय समजणार नाही. कारण धूल असो ऊन असो, प्रत्येक बैलगाडा प्रेमी त्या उन्हामध्ये त्या धुलीमध्ये आपला आनंद घेत असतो. तर जास्त वेळ नाही घेत, कारण मला जायचं आहे आत्ता पण शूटला. कारण इथे वर्मा आहे आपल्या गावातच, करंजा गावात कोंडरीपाड्यात वर्मा आहे. तर तिथे आपल्याला जायचं शूटला म्हणून आलो. लगेच फ्रेश झालो, कपडे बदलले आणि आता चालू शूटला. तर ही व्हिडिओ इथंच संपवतो. भेटो पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे लवकरच गरमाईची व्हिडिओ आहे, तीसुद्धा नक्कीच बघा. तर चला, हा आपला बैलगाड्याचा नाद असाच जोपासूया. आणि एक खरं सांगायचं म्हणजे आपले जे बैल होते, आपण पहिलेच बोललो की म्हशातनं नवीन खरेदी केली होतं. छोटा वासरू, 2 वासरं घेतलेली, त्यातला एकच वासरू घेऊन गेलो आणि एक आपला बैल घेऊन गेलो. तो बैल म्हणजे खटाऱ्याला असतो आपल्या, रोज आपण खटाऱ्याला त्याला झुपतो. म्हणजे बैलगाडी आपल्या रेतीच्या त्या खटाऱ्याला आपण त्याला झुपत असतो. आणि तो बैल आपण शर्यतीला नेला होता आणि तो सुद्धा जिंकलेला आहे. आपण नाद जोपासतो, कामसुद्धा करतो, आपलं शेतीसुद्धा करतो आणि सर्व काही जोपासत असतो. म्हणजे विचार करा, जर बैल खटाऱ्याचा बैल आम्ही, असं काय नाही की फक्त शर्यतीचे बैलच पालत राहा, शर्यतीचं तयार करा. कारण आपण तेवढी ऐपत नाही. जेवढे आपली ऐपत आहे तेवढ्या ऐपतीनुसार आपण करत असतो. आणि आपल्याला काय नाद आहे आणि आपला खानदानी, सर्व खानदानी आहे. कारण हा काही नवीन आलेला नाही. आपण बैलगाडा क्षेत्रात, आपल्याला जवळजवळ या क्षेत्रात 20 वर्ष झाली असतील. या क्षेत्रात आपण नाद करतोय बैलगाडीचा. म्हणजे आजोबापासूनची जी आपली शेती आहे, शेती बोलल्यावर बैल आलेच, गाय म्हशी बैल सर्व आहेत. तर असाच हा आपला एक बैलगाड्याचा छंद आपण जोपासत होतो. जुन्या बैल होते तेव्हा भरपूर सारी धमाल मस्ती केला. आम्ही छोटे छोटे असतो, शाळेला दांडी विंडी मारून शर्यतीसाठी जायचो. तेव्हा सरांनासुद्धा कळालेलं होतं का हा जर शाळेत आला नाही म्हणजे हा बैलगाडी बघायला गेला, असा सर्व खबर असायची. तर त्याच्यानंतर आता मोठे झालो आणि तेव्हासुद्धा आपल्याला आता वेळ नाही भेटत. कारण शाळेत दांडी मारून जायचो, तर आता बाई घरी असून दांडी मारता येत नाही. कारण कामाला दांडी नाही मारू, शाळेत दांडी मारू शकतो पण कामाला नाही, असा आहे विषय. तर आपले बारके आणि तेव्हा आपला नकऱ्या जाम मोठा नाव केलेला त्यांनी आपला. त्या काळात भरपूर साऱ्या भांडी, बालद्या, टाक्या, हांडे, हे सगळ्या त्या काळातली बक्षिसं भरपूर असायची. आणि जे काय पैसे आपण लावते, त्यानंतर आता पुन्हा आपल्यानंतर लाल्याने सुरुवात केली. आपण जो लाल्या घेतला होता 2022मध्ये, त्याने सुरुवात केली पुन्हा एकदा आपली. आणि भरपूर सारा त्यानेसुद्धा नाव गाजवला. आणि ऑलिम्पिकमध्ये तो आजारी पडला आणि त्या आजारामध्ये त्याला भरपूर टाकला. कारण मरणात ना वाचला, दुसरा जीवन आहे त्याचा. त्यामुळे आम्ही त्याला जास्त हेच नाही केला. अलग आता 2024ला लंपी झाला, 2024 नंतर आता 26 आहे, 2 वर्ष तो आरामच करतो आहे. आणि थोड्याच महिन्याआधी त्याचा एक फेरासुद्धा काढला. त्याला न्यायचासुद्धा प्लॅन होता, पण टेम्पोत जागा नसल्यामुळे त्याला नेला नाही. मग जो पक्षा होता विकीदादाचा आपल्या, तो घेऊन गेलो. आणि नवीन बावऱ्या त्याला घेऊन गेलो. आणि नयनदादाचं नंदी, असे 3 बैल घेऊन गेलो. आणि तिन्ही बैल आपले गुलाल पात्र झाले. हेच एक आनंदाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे पहिल्याच मैदानाला आपण पहिलीच नवीन खरेदी आपण घेऊन गेलो असतो. दोन्ही बैल नवीन होते आणि दोन्ही पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीला गेले होते, ते म्हणजे पक्षा आणि बावऱ्या. तर त्यांनी शर्यत जिंकून एक मानाची ढालसुद्धा जिंकली, ती एक मोठी गोष्ट. आणि नंदी आपला नयनदादाचा, तो सुद्धा जिंकला. तो संध्याकाळी, एक शर्यत सकाळी झाली तर दुसरी शर्यत संध्याकाळी झाली आपली, आणि दोन्ही आपण गुलालात राहिलो. चला, तर असा होता आजचा बैलगाडीचा व्लॉग, म्हणजेच बैलगाडी शर्यतीचा व्हिडिओ.
नक्कीच तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर करायला विसरू नका. नवीन असाल सबस्क्राईब करा कारण अजून पुढं भरपूर व्हिडिओ येतील. चला आता आपण जाऊया वरमाई काढायला. येईल व्हिडिओ बघा.